नमस्कार. दिनांक 1 मार्च. कथेचं शीर्षक आहे चोळ्या खेटर लाव. महाराजांच्या दर्शनाला गर्दी होऊ लागली. पेढे, बर्फीचे, श्रीफळांचे ढीग जमू लागले. तसे सेवेकरीही वाढले. श्री स्वामी कृपेने हे सारे आपणास मिळते आहे याची जाण मात्र कोणालाच नव्हती. क्षुद्र वृत्तीने कलह कलागती लावण्यात सेवक व्यग्र राहू लागले. तेव्हा स्वामींनी एका भर दुपारी चोळ्या खेटर लाव असे चोळाप्पास फरमावले आणि उन्हातून अवचित सर्वांना हिंडवून एका निवडुंगाच्या रानापाशी आणले. बहुतेक सेवेकरी अनवाणीच आले होते. आता समोर निवडुंगाचे रान पाहून सेवेकरी हबकले आणि थबकले. जेवण खांट नाहीच, वर हे काट्याकुट्यात शिरणे आल्या म्हणून कित्येकांचा चडफडाट झाला. एकटा चोळाप्पा मात्र निशंकपणे स्वामींच्या मागून त्या काट्याकुट्यात शिरला. ते पाहताच योगमायेने स्वामींनी त्याला आदर केले. मग मात्र सेवेकऱ्यांची तोंडे खर्रकन उतरली. उदयकाली सविता रक्त अस्तमानी तैसाची असत, संपत्ती विपत्ती कालात एकरूप महंत ते. उगवतीच्या आणि मावळतीच्या सूर्याचा लालिमा जसा सारखाच, तसे संत महंत अनुकूल किंवा प्रतिकूल कालातही शांत चित्तच राहतात. पण सामान्य माणसाचे तसे होत नाही. सुखात आणि दुःखात ते लगेच वेगळे रंग दाखवतात. महाराजांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली. तसे पुढे येणाऱ्या प्रसाद साहित्यामुळे आणि नैवेद्य भोजनांमुळे सेवेकऱ्यांचीही चंगळ उडाली. पोटे तुडुंब भरू लागल्यावर एकमेकांची उणीधुणी काढणे, कलागती लावणे, चोळाप्पा सारख्यांचा दुश्वास करणे असे अनुचित प्रकार ते करू लागले. स्वतःला सेवेकरी म्हणवण्यात अनेक जण भोजन भाऊच होते. महाराजांमुळे आपल्या चांगले चुंगले खायला मिळते याचा त्यांना विसर पडला. आमचे अनन्य भावे चिंतन आणि जे करीती भक्त सेवन, त्या प्रिय भक्तांचा प्रतिज्ञे करून योगक्षेम वाहतो सर्वदा. हे महाराजांचे ब्रीद आहे. याचे ज्ञान आणि भान कोणासच नव्हते. सेवा करून मेवा खाण्या इतका धीरही कोणास नव्हता. अशा लोकांना चोळाप्पाची पात्रता कळावी आणि त्या तुलनेने प्रत्येकाला आपली जागा कोणती ते कळावे यासाठीच महाराजांनी ही साधी युक्ती केली. ऐन उन्हाळ्यातल्या भर दुपारी तापलेल्या फुपाट्यातून अनवाणी चालवीत पळवीत महाराजांनी सर्वांना निवडुंगाच्या रानात आणले. परमार्थाचा मार्ग अवघड तर आहेच, पण मोठेपणाही सुखासुखी मिळत नाही. त्यासाठी देहदंड सोसावे लागतात. लौकिकाकडे पाठ फिरवावी लागते याचा धडा महाराजांनी सर्वांना दिला. शिवाय नुसते देहदंड सोसून भागत नाही, तर तितकीच गुरुवर अचल आढळ श्रद्धा निष्ठाही असावी लागते. हे चोळाप्पाच्या उदाहरणावरून त्यांनी सर्वांना दाखवले. गुरुनिष्ठा आढळ असल्यास गुरु हा कंटकहारक असतो, म्हणजे संकटाच्या काट्याकुट्यातूनही सही सलामत नेतो याची ग्वाहीच महाराजांनी या लीलेतून दिली. धन्यवाद.